नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा सर्वांना. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुमच्या सगळ्यांची खूप रिक्वेस्ट होती की ताई तू तुझा किचनचा व्हिडिओ कर, तुला तुझं स्वयंपाकघर दाखव आम्हाला की तू कशा प्रकारे अरेंज केलंयस. तर होम टूर तर अजून बाकी आहे. होम टूर मी आरामात देणार आहे. पण त्याच्या आधी मला असं वाटतंय की खरंच खूप साऱ्या मैत्रिणी आहेत, माझ्या ताई आहेत की ज्यांचं घराचं काम चालू आहे किंवा जे घरासाठी प्लॅनिंग करतायत, तर त्यांना काही आयडियाज मिळतील त्याच्यातून. तर या अनुषंगाने मी तुमच्यासोबत आज माझं स्वयंपाकघर कसं मी बनवून घेतलंय तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हे संपूर्ण मी तुम्हाला बॅक कॅमेरानेच दाखवेन, कारण फ्रंट कॅमेराने मला स्वतःला दाखवून किंवा असं शूट करता येणार नाही प्रॉपर. तर त्याच्यामुळे तुम्हाला बॅक कॅमेरानेच दाखवेन आणि त्यातल्या त्यात जेवढ्या काही उपयोगी गोष्टी ज्या आहेत तुमच्यासाठी त्या मला जेवढ्या कव्हर करता येतील तेवढ्या मी नक्कीच कव्हर करेन. आणि जसं म्हटलं जातं ना की स्वयंपाकघर आपल्या जसं शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे आपलं हृदय, तर तसंच आपल्या घराचा सगळ्यात महत्त्वाचा जो भाग असतो ते म्हणजे आपलं स्वयंपाकघर. तर आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ, नीटनेटकं आणि व्यवस्थित असलं तरच आपल्या घरामध्ये आपण जीही स्त्री घरामधली जेव्हा जेवण बनवते, स्वयंपाक बनवते, तर त्या स्वयंपाकामध्ये ना ते सगळं उतरत असतं. म्हणजे जसं तुमचं स्वयंपाकघर असेल ना तर तशी तुमची मनस्थिती सुद्धा असते. तर हे मी म्हणजे वास्तूचं जे काही ऐकलंय किंवा जे काही वाचलंय तर त्याच्यावर मी तुमच्याशी शेअर करते. आणि बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत की खूप साऱ्या गोष्टी मी घरातल्या इथे सगळ्या वास्तुशास्त्रानुसारच केल्या आहेत, कारण त्याला शास्त्रांची जोड आहे आणि खरंच ते काम करतं. तुम्ही जर तुमचा जो विश्वास असेल त्याच्यावरती ना तर नक्कीच ते तुमच्यासोबत काम करतं. तर म्हणून बऱ्याचशा गोष्टी मी वास्तुशास्त्रानुसार केल्यात. तर काय काय गोष्टी मी त्याच्यानुसार इथे ॲडप्ट केल्या आहेत तर त्या पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर स्वयंपाकघराच्या सुरुवातीलाच बाहेरून सुद्धा आणि एंट्री करताना सुद्धा तुम्हाला हे सुंदर असं क्रॉकरी सेक्शन बघायला मिळतं. ते इथे ज्या माझ्या फेवरेट काही ना काही क्रॉकरीज आहेत, ग्लासच्या ज्या काही गोष्टी आहेत काचेच्या, तर त्या सर्व मी इथे ठेवल्यात आणि याला लाईट आतमधून दिली आहे ज्यामुळे त्या आणखीन उठून दिसतात त्या गोष्टी. आणि एंट्रन्स आपला जो किचनचा आहे तो याच्यामुळे खूप छान वाटतो. इथला जो स्पेस आहे म्हणजे इथे इथपर्यंत माझा जो किचनचा ओटा आहे तो इथपर्यंत आला असता, पण या क्रॉकरी सेक्शनमुळे थोडासा आपला ओटा कमी होतो आहे, म्हणजे प्लॅटफॉर्म कमी होतो आहे. पण एंट्रीला आणि किचनचा ओव्हरऑल जो लुक आहे तो या सेक्शनमुळे खूप 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 छान उठून दिसतो. तर ह्याच्यामध्ये बघा मी इथे जे आपल्याला डेलीसाठी ज्या गोष्टी लागतात, चाव्या म्हणा किंवा छोट्या छोट्या काही गोष्टी, त्याच्यासाठी मी इथे हा छोटासा ड्रॉवर केला आहे. त्यानंतर खाली इथे जे ओव्हनसाठी जे सामान लागतं किंवा एक्स्ट्रा काही गोष्टी जे पेपर्स म्हणा, बटर पेपर्स, तर ते सगळं मी इथे ठेवते. त्याच्यासाठी हा एक छान इथे स्टोरेज झाला माझा. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की बघा एवढा स्पेस म्हणजे एवढा प्लॅटफॉर्म आहे तो एक्स्ट्रा झाला असता, पण तो याच्यामुळे कमी झाला. आणि हा संपूर्ण एंट्रीचा जो सेक्शन आहे तो मी वुडन पॅनलने संपूर्ण कवर केला आहे की ज्याच्यामुळे तो एकत्र दिसतो. जे बाहेरचं पण जे इंटिरियर आहे त्याच्यासोबतसुद्धा तो मॅच होतो आणि आतलं पण जे इंटिरियर आहे त्याच्यामुळे पण तो सुंदर दिसतो. तर बघा इथे पुढे समजा तुम्हाला जास्त स्पेस असेल, जागा असेल, तर तुम्ही इथे पुढेसुद्धा असा एक छोटा प्लॅटफॉर्म लावून घेतला ना तर तो सर्व्हिस प्लॅटफॉर्मसारखं काम करतो. तर इथे ऑपोजिट साईडला मी इथे बघा हे ओव्हनसाठी ही स्पेस केली होती. माझ्याकडे एअर फ्रायर आहे आणि त्याच्या हिशोबाने त्याच्या मापानेच मी इथे हा स्पेस करून घेतला. तसंच इथे वरती हे इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी म्हणजे आपलं मिक्सर म्हणा, छोटे काही ग्राइंडर्स असतात किंवा टोस्टर्स असतात, बऱ्याच गोष्टी असतात, तर त्या सगळ्या एकाच जागी राहावेत म्हणून इथे हा सेक्शन करून घेतला. आणि ह्या ज्या स्ट्रिप्स तुम्हाला दिसतात काचेवरती तर त्या स्पेसिफिकली लावून घेतल्या, कारण आतल्या गोष्टी अगदी इझिली बाहेर दिसायला नको हव्या होत्या मला म्हणून. कारण कधी कधी आपण बघा ठेवण्यामध्ये कधी कधी क्लटर होऊन जातं आणि मग ते पटकन काचेमधून बाहेर दिसतं आणि ते खूप खराब दिसतं. तर तसंच दुसरी गोष्ट म्हणजे बघा हा पण प्लॅटफॉर्म, एवढ्या प्लॅटफॉर्मची जागा माझी या सेक्शनसाठी गेली नाही तर एवढा प्लॅटफॉर्म मला एक्स्ट्रा यूज करता आला असता. समजा तुम्हाला पुढे किचनला थोडीशी जागा असेल एक्सटेंडेड तर तुम्ही बाहेरच्या साईडला हा पूर्ण सेक्शन करू शकता.
तर मला बाहेरच्या साईडला तेवढी जागा नव्हती, तर म्हणून मी तीच जागा इथे युटिलाइज केलेली आहे. तर किचन प्लॅटफॉर्मसाठी मी जी ही लादी वापरलेली आहे ह्याला कॉट्स म्हणतात. तर याच्यामध्ये खूप व्हरायटी आपल्याला बघायला मिळते, खूप सारे कलर्स याच्यामध्ये अवेलेबल आहेत आणि नॉर्मल मार्बलपेक्षा हा आपल्याला थोडासा महागच पडतो. तर इथे समोरसुद्धा मला ही सेम लादी लावायची होती जी खाली लावले कॉट्स. त्याच्यामुळे काय होतं ना, हे जे लाईन्स अशा दिसत आहेत टाईल्सच्या, तर त्या दिसत नाहीत, संपूर्ण अशी एकत्र अशी छान सुंदर अशी लादी दिसते. पण बजेटपेक्षा ती खूप जास्त जात होती, तर त्याच्यामुळे मी तो प्लॅन स्किप केला. आणि कारण ती कटिंगमध्ये सुद्धा आणखीन एक्स्ट्रा लागते, तर त्याच्यामुळे मी फक्त समोर टाईल्सच लावल्या व्हाईट. आणि तुम्ही नेहमी विचारता की इतकं छान काम केलं आहे, मग हा शेगडीचा पाईप बाहेर का दिसतोय? तर त्याचं कारण मी बहुतेक वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की पाईपलाईन आली नाही आहे, बाहेर आली आहे पण आतमध्ये आली नाही आहे. तर त्याच्यासाठी टेम्पररी प्रोव्हिजन करण्यासाठी मी अशा प्रकारे ही ॲडजस्टमेंट करून घेतली. ट्रॉलीज बाहेर काढल्या आहेत आणि हा टेम्पररी दरवाजा लावून इथे मी हा सिलेंडर ठेवला आहे, कारण नाहीतर मला ह्या प्लॅटफॉर्मला इथे होल करावा लागला असता. तर ते अवॉइड करण्यासाठी मी ही गोष्ट केली आहे. नेक्स्ट जो किचनचा सिंक आहे तो मी अगदी बेस्ट क्वालिटीचा सिंक इथे घेतला आहे, कारण ही गोष्ट सारखी घेणं होत नाही आपल्याकडून. तर मग म्हणून हा चांगल्या क्वालिटीचा सिंक लावला. आणि तुम्ही बघत असाल याची डेप्थ पण खूप चांगली आहे की ॲट अ टाईम बरीच भांडी जी आहेत ती आपल्याला याच्यामध्ये घासता येतात. जर तुम्हाला आउटर साईडला काही ऑप्शन असेल, म्हणजे बघा एक्स्ट्रा लॉन्ड्री स्पेस दिला जातो, तर तसं असेल ना तर आणखीन बेस्ट पडतं याच्यासाठी. आणि हा व्हाईट जो तुम्हाला इथे प्लॅटफॉर्म दिसतोय तो हा दिसायला खूप सुंदर दिसतो, पण मेंटेन करायला तितकाच हा कठीण सुद्धा आहे. तर वास्तुशास्त्रानुसार आपला किचनचा जो ओटा आहे ना, तर तो हलका म्हणजे तांबूस रंग किंवा ब्राऊन कलरचा किंवा ऑरेंज कलरचा किंवा रेड कलरचा असा तुम्ही वापरू शकता. तर मला ह्यातला कुठलाही रंग नको होता, तर म्हणून मी पांढरा रंग ओट्यासाठी चॉईस केलेला आहे. नेक्स्ट ते म्हणजे ट्रॉलीजचा जो लॅमिनेटचा जो कलर आहे, तर इथे मला इथे सुद्धा लाल, ऑरेंज किंवा गुलाबी रंग सांगितला होता. तर तिन्ही रंग मला नको हवे होते, तर म्हणून मी त्यातल्या त्यात हा अगदी लाईट कलर, पिंकिश लाईट कलर, ह्याला रोज गोल्ड कलर म्हणतात, याला रोज गोल्ड पिंक कलर आहे हा मी इथे वापरला आहे. आणि याला बघा जे लॅमिनेट्स आहेत ना, तर ते सनमायका जे लॅमिनेट्स असतात तेच लॅमिनेट्स मी इथे यूज केले आहेत, कारण ॲक्रेलिक बजेटमध्ये म्हणजे खूप जास्त बजेट जात होतं ॲक्रेलिकचं. तर त्याच्यासाठी हे लॅमिनेट्ससुद्धा खूप छान आहेत, एकदा पुसल्यानंतर अगदी मस्त क्लीन होऊन जातात. तर ट्रॉली सेक्शन म्हणजे मी फक्त तुम्हाला वरचेवर दाखवते, ट्रॉलीजचा डिटेल व्हिडिओ केलेला आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलरली पूर्ण सगळ्या ट्रॉलीज मी दाखवलेल्या आहेत की कशा प्रकारे मी ट्रॉलीज बनवून घेतल्यात. तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर ट्रॉलीज बनवताना स्पेशली हे जे स्टील आतमध्ये जे वापरलं आहे ना, ते अगदी हाय क्वालिटीचं स्टील मी वापरलं आहे, कारण ह्या गोष्टी आपण सारख्या घेणार नाही आहोत, आपल्याला एकदाच लावायच्या आहेत. कारण बहुतेकदा काय होतं ना, आतलं जे स्टील जर क्वालिटी चांगली नसेल तर त्याला लवकर गंज लागतो, खराब होतं. आणि म्हणून मी चांगल्या क्वालिटीच्या ह्या लावून घेतल्या आहेत. तर बघा असे ह्या साईडला म्हणजे मेन प्लॅटफॉर्मच्या साईडला असे सेक्शन्स केले आहेत. जितकी लागतात तितकीच भांडी मी ह्याच्यामध्ये ठेवलेली आहेत. थोडीफार इकडे तिकडे जास्त असतील, पण अगदी खूपच भांडी मी याच्यामध्ये ठेवली नाही आहे. जी भांडी मला कधीतरीच लागतात ती भांडी मी वरती स्टोरेजला ठेवलेली आहेत. सिंकच्या खाली जी ही जागा आहे तर तिथे फक्त ओला कचऱ्याचा डब्बा आहे आणि अगदी मिनिमम म्हणजे 1-2च बॉटल्स ज्या क्लिनिंगच्या लागतात त्या मी तिथे ठेवल्यात. त्यानंतर ऑपोजिट साईडला म्हणजे सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या साईडला ह्या ज्या ट्रॉलीज आहेत, तर इथे पहिला जो सेक्शन हा तुम्हाला मोठा दिसतोय, तर हा मी बऱ्यापैकी रिकामी ठेवला आहे की जे कांदा बटाटे आपण हे ठेवतो, तर इथे बघा हे असं मोकळंच ठेवलं आहे मी, की जे आपण बाहेर काढून अगदी व्यवस्थित क्लीन करता येतं. नको असेल तर आपल्याला दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी हे वापरता सुद्धा येतं. जे ज्यूटचे जे रॅक्स येतात ना, ते दिसायला खूप सुंदर दिसतात, पण क्लिनिंग करताना बऱ्यापैकी मला वाटतं ते अडगळीचंच वाटतं. तर म्हणून जितकं मोकळं आणि सुट्टं असेल ना, तर तितकं साफसफाई करायला बरं राहतं. तर त्याच्या हिशोबाने मी हा सेक्शन बनवून घेतला. त्यानंतर इथे बघा आपल्या ज्या एक्स्ट्रा ट्रॉलीज म्हणजे जे रोजचे टोप वगैरे लागतात, जी मोठी भांडी लागतात, तर ती सगळी इथे या सगळ्या ट्रॉलीजमध्ये
ठेवलेली आहेत. इथे जे मोठे डबे लागतात, जे आपले पिठाचा डब्बा, तांदळाचा डबा, तर ते डबे मी इथे ठेवलेत. तर सगळ्या गोष्टी ज्या माझ्याकडे ऑलरेडी भांडी, डबे जे अवेलेबल आहेत, तर त्याच्या हिशोबाने मी या ट्रॉलीज पूर्ण प्लॅन केलेल्या होत्या. आणखीन एक गोष्ट म्हणजे की या ट्रॉलीजला जे हे वरती हँडल्स लावले ते तुम्हाला दिसत असतील, ते अगदी इझी टू यूज आहेत, इझी टू हँडल आहेत, पटकन व्यवस्थित क्लीनही होतात आणि याच्यामुळे बघा दिसायलासुद्धा ते ट्रॉलीजला ओव्हरऑल ह्याच्यामुळे लुक खूप छान येतो. आणि पुढे जे फ्रंटला असे हँडल्स लावतात ना, तर ते कधी कधी लूज होण्याची किंवा लवकर निघण्याची शक्यता असते. तर आता आपण हा वरचा सेक्शन बघूया. तर वरच्या सेक्शनमध्ये इथे फ्रंटला पहिला जो सेक्शन येतो तिथे मी जे छोटं मोठं काही खाण्यापिण्याचं असं मुलांचं खाऊ वगैरे असं काही सामान असतं किंवा ड्रायफ्रूट्स वगैरे असतात, तर ते मी इथे ठेवलं आहे. त्यानंतर मधला जो स्पेस आहे तो हा चिमणीचा स्पेस आहे. चिमणीच्या वरचा जो स्पेस आहे तो अशा प्रकारे फर्निचरने कवर केला आहे, ज्यामुळे तो आतला जो मोठा सेक्शन आहे तो दिसत नाही, हाईड होतो. आणि त्याच्या पुढे जो हा सेक्शन आहे इथे जे छोटं मोठं काही सामान असतं, रिकामी कधी कधी बॉक्सेस असतात किंवा रिकाम्या बॉटल्स असतात किंवा पटकन जे काही क्लिनिंगला छोटं मोठं लागतं, तर ते मी इथे सगळं ठेवलं आहे. त्यानंतर पुढे इथे प्युरिफायरसाठी जागा ठेवलेली आहे. प्युरिफायरचं मी ते सेक्शन क्लोज केलं नाही आहे, कारण इथे बघा पुढे हा टॅब आला होता आणि आधीचा जो प्युरिफायर होता तो वेगळा होता आणि हा माझा जुनाच प्युरिफायर आहे. तर असा हा फ्रंटचा सेक्शन आहे. आणि ह्याच्यावरती हे जे तुम्हाला दिसतंय सगळं पॅकिंग, तर हे चिमणीचा खूप मोठा पाईप जातो. तर तो पाईप इथून वरतून जातो आहे. इथे कुठलंही स्टोरेज नाही आहे आणि त्याला कवर करण्यासाठी आणि एक छान लुक येण्यासाठी मी अशा प्रकारे वरती तिथे लाईट्स लावून घेतले. आणि खरं सांगू की या लाईट्सने किचनचा जो लुक आहे तो आणखीन द्विगुणित झाला आणि किचन ओव्हरऑल खूप 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 सुंदर दिसायला लागला. तर सर्व्हिस प्लॅटफॉर्मच्या वरती जे मी इथे बॉक्सेस बनवले आहेत, तर शेल्फ जे बनवले आहेत, तर ते मी अशा प्रकारचे बनवले आहेत. बघा इथे सगळे माझे कडधान्य मॅक्सिमम किंवा जे एक्स्ट्राचे जे तिखटचे जे मसाले आहेत म्हणजे बरण्या आहेत, त्या इथे मोठ्या ज्या बरण्या आहेत त्या इथे ॲडजस्ट होतात. आणि याच्या बाजूलाच संपूर्ण मसाले आहेत, जे पण आपल्याला काही छोटे मोठे खडे मसाले किंवा मसाले पावडर वगैरे सगळं जे लागतं ते सगळं इथे मी ठेवलं आहे. आणि हे सगळे माझे आधीचेच डबे आहेत. आधीच्या जुन्या डब्यानुसारच मी इथे जे पण आपल्याला हाईट लागते शेल्फमध्ये, तर ती त्याच्यानुसार ही इथे करून घेतलेली आहे. इथे सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर पण बघा जेवढं मिनिमम सामान ठेवता येईल तेवढं मी मिनिमम सामान ठेवण्याचा प्रयत्न करते. तर इथे हे टिश्यू होल्डर आहे. त्यानंतर इथे आपलं गरम पाण्याचं केटल आहे. त्यानंतर इथे असं थोडंसं मध्ये असं डेकोरेटिव्ह पीस ठेवला आहे आणि इथे पाण्याचा माठ आणि एक छोटीशी कळशी ठेवलेली आहे. तर तसंच त्याच्या बाजूला हा जो सेक्शन आहे इथे फ्रीजसाठी ही जागा सोडली होती. ही पश्चिम दिशा आहे किचनची आणि जी पण जड ज्या काही गोष्टी असतात त्या पश्चिम दिशेला ठेवाव्या. इथे वरती तुम्हाला मोकळा स्पेस दिसत असेल तर तो इन फ्युचर समजा मी मोठा फ्रीज घेतला तर त्याच्यासाठी प्रोव्हिजन म्हणून ही जागा मी आधीच सोडलेली आहे. तर वरचे जे सेक्शन आहेत म्हणजे स्टोरेज आपण जे म्हणतो ते असं संपूर्ण एल टाईप स्टोरेज मी करून घेतलं इथे आणि एवढं खूप सफिशियंट होऊन जातं किचनसाठी. तर इथे तुम्हाला बघा ही जी जाळी दिसत असेल तर ही जी जाळी आहे इथे मी इन्व्हर्टरची बॅटरी ठेवली आहे आणि त्या बॅटरीला म्हणजे हवा व्हेंटिलेशन होत राहावं तर यासाठी ती जाळी बाहेरून लावून घेतली आहे. वरचं सिलिंगचं कामसुद्धा अगदी सिंपल आणि मिनिमम असं मी ठेवलेलं आहे. तर स्वयंपाकघरालाच अटॅच अशी बाल्कनी होती. तर बाल्कनीचा जो स्पेस आहे ना तर तो मला खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करायचा होता. तर म्हणून इथे मी बाल्कनीमध्येच बघा हे मोठं असं इथे छान स्टोरेज करून घेतलं आहे, जे मला खरंच खूप 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 कामाला येतं. इथे खालच्या सेक्शनमध्ये मी जे मोठे आपले जे डबे असतात ना काही तर ते सगळे डबे इथे ॲडजस्ट होऊन जातात आणि त्याच्यामुळे ट्रॉलीमध्ये मला खूप जास्त हे डब्यांची गर्दी करण्याची गरज पडली नाही. त्यानंतर वरती इथे जे सेक्शन आहे इथे माझं जे एक्स्ट्रा जे आपलं ग्रॉसरीचं वगैरे सामान असतं ते इथे ॲडजस्ट
ॲडजस्ट होतं. देवाची जी सगळी भांडी, एक्स्ट्रा जी भांडी असतात किंवा दिवे वगैरे ते सगळं सामान इथे खूप छान प्रकारे ॲडजस्ट होतं, ज्यामुळे बरीचशी जागा म्हणजे किचनमध्ये खूप जास्त सामान ठेवण्याची मला गरज पडत नाही. आणि इथे बाहेरच भांड्यांचं जे रॅक आहे ते सुद्धा इथेच राहतं, त्यामुळे आतमध्ये भांड्यांचा जो पसारा आहे तो दिसत नाही. इथे माझ्या पक्ष्यांसाठी छान खाऊ आणि थोडंसं पाणी त्यांच्यासाठी ठेवते. आणि इथे छोटीशी आपली जे गॅलरीमध्ये जे छोटंसं असं गार्डन आहे मस्त, तर ते इथे असतं, ज्याच्यामुळे जेवण बनवता बनवता असं छान ग्रीन कलर जेव्हा आपल्या डोळ्यासमोर फिरतो ना, तर तेव्हा आणखीन खूप मस्त आणि छान भारी वाटतं. अशा प्रकारे अगदी मिनिमम गोष्टी ठेवून मी माझं स्वयंपाकघर असं ठेवलेलं आहे. सिंगल हँडेड असतं, त्यामुळे असं सगळं व्यवस्थित मॅनेज करता येतं. पण घरामध्ये एकापेक्षा जास्त लेडीज म्हणजे स्वयंपाकघरामध्ये वावरत असतील तर त्याच्यानुसार तुमची रिक्वायरमेंट चेंज होते. तुमच्या घरात किती व्यक्ती आहेत, तुमची काय रिक्वायरमेंट आहे, त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या घरामध्ये जे पण काही इंटिरियर आहे किंवा जे पण काही काम करायचं आहे ते त्याच्या हिशोबाने तुम्ही करून घ्या. नाही की फक्त दिसायला चांगलं असेल आणि जर त्याचा प्रॅक्टिकली तुम्हाला तेवढा यूज होत नसेल, त्या गोष्टी जर तुम्हाला अडथळे होत असतील त्याचा, तर मग त्याचा काहीच उपयोग नाही आहे. फक्त म्हणजे शोसाठी होईल की दिसण्यासाठी चांगलं आहे, पण तसं नसलं पाहिजे. आपण जेही घरामध्ये जे पण काम करतोय तर ते काम केल्यानंतर आपल्याला ती गोष्ट तेवढी व्यवस्थित वापर सुद्धा त्याचा तेवढाच झाला पाहिजे आणि दिसायला सुद्धा ते तितकं छान दिसलं पाहिजे. तर अशा हिशोबाने मी सगळ्या बऱ्याचशा गोष्टी किचन मधल्या प्लॅन केल्या होत्या. सुरुवातीला जेव्हा हा पांढरा रंग घेतला होता पूर्ण, तर तेव्हा मला खूप टेन्शन आलं होतं की मॅनेज होईल का हे व्यवस्थित, कसं दिसेल वगैरे, किंवा खराब होईल का लवकर. तर तुम्हाला सांगू, सगळ्यात बेस्ट गोष्ट जी असते ती म्हणजे चिमणी. चिमणीमुळे तुम्हाला खूप फरक पडतो तुमच्या ओव्हरऑल सगळ्या गोष्टींमध्ये. कारण जी पण काही आपण स्वयंपाकघरात जे पण पदार्थ बनवतो, जी पण तेलाचं वगैरे चिकटा असतो तो सगळा चिमणी ॲब्झॉर्ब करते. तर त्याच्यामुळे खूप फरक पडतो. बघत असाल तुम्ही, आता वर्ष होत आलं घराच्या कामाला, पण अजूनही सगळं जसंच्या तसं आहे. नो डाऊट की मध्ये मध्ये हात फिरत असतो, क्लिनिंग होत असते, पण तरीही जितकं म्हणजे खराब झालं असतं तर तितकं खराब ते झालं नाहीये, अगदी व्यवस्थित आहे. त्यानंतर सेकंड गोष्ट ती म्हणजे की तुमचा बजेट. तुमच्या बजेटनुसार, आता माझा जसा बजेट होता त्याच्या हिशोबाने मी ही कामं केलेत. ह्याच्यामध्ये मला ॲक्रेलिक सुद्धा सजेस्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर ज्या ट्रॉलीज आहेत त्या मी स्टीलच्या ट्रॉलीज घेतल्यात. तर तो माझा प्रिफरन्स होता की मला स्टीलच्याच ट्रॉलीज हव्या होत्या. तर त्याच्यामध्ये आधी सुद्धा मी तुम्हाला ट्रॉलीजचा एक व्हिडिओ दाखवलेला आहे, तर तो व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे देईन परत डिस्क्रिप्शनमध्ये, ज्यांना पूर्ण व्यवस्थित बघायचे असतील की मी कशा प्रकारे ट्रॉलीज बनवल्या आहेत, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन बघा. तर ट्रॉलीज मला तशा हव्या होत्या की मूवेबल, ज्या रफ अँड टफ असं मला काही गोष्टी हव्या होत्या की ज्या काढता येतील, व्यवस्थित स्वच्छ करता येतील आणि पुन्हा अटॅच करता येतील. कारण जे ॲक्रेलिकमध्ये किंवा ज्या आतमध्ये म्हणजे हे असं रॅक असतात, तर ते ना पुसायला लागतात आपल्याला, आणि व्यवस्थित क्लीन नाही झाले तर मग पुढे कॉक्रोच बिक्रोच बऱ्याच गोष्टी होतात. तर तसं नको हवं होतं, तर त्याच्या हिशोबाने मी अशा प्रकारच्या ट्रॉलीज केल्यात. तर ओव्हरऑल जे पण मी किचनमध्ये काम केलंय किंवा स्वयंपाकघरात जे पण मी काही काम केलंय, तर ती माझ्या आवडीनुसार, माझ्या प्रिफरन्सनुसार आणि माझ्या रिक्वायरमेंटनुसार मी ही सगळी कामं केलेली आहेत. तर तुम्ही सुद्धा तुमचं जेव्हा स्वयंपाकघर तुम्हाला रिनोव्हेट करायचं असेल, नवीन घरामध्ये तुम्ही प्लॅन करत असाल किंवा काही काम करायचं असेल, तर सगळ्यात पहिली गोष्ट की कोणी केलंय दुसऱ्याने म्हणून तुम्ही तसं करू नका. तुम्हाला पर्सनली काय आवडतं, कारण जर तुम्ही तुमच्या चॉईसने ती गोष्ट घेतली नाहीत ना, तर कुठेतरी बॅक ऑफ माइंड आपल्या डोक्यात ती गोष्ट राहते. आणि जेवढं तुमच्या आवडीने तुम्ही जेव्हा करता काही किंवा घेता, तर ते आणखीन जास्त चांगलं वाटतं आपल्याला, तिथे काम करताना आपल्याला चांगलं वाटतं. तर म्हणून ह्या गोष्टी नक्की विचारात घ्या. आणि मी ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या, तर नक्कीच त्याचा सगळ्यांचा तुम्हाला खूप 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 फायदा होऊ दे आणि तुमच्या कामात तुम्हाला त्या उपयोगी पडू दे, हीच स्वामी चरणी प्रार्थना. आणि तुम्हाला माझं स्वयंपाकघर कसं वाटलं तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.